नियमामध्ये पण 292 किंवा 293 जे प्रस्ताव जे दिले जातात त्या 3 पेक्षा जास्त विषय नसावेत असा स्पष्ट उल्लेख आहे. एक, आपली जी BSc झालेली 17 मार्च 2026 मध्ये त्यावेळेला 3 पेक्षा जास्त अधिक विषय कोणत्याही प्रस्तावात घेण्यात येऊ नये असं विरोधी पक्षातील आणि सत्तारूढ पक्षातील सर्व नेत्यांचं मत होतं आणि तसं आपलं ठरलेलं. तसं असतानाही आजच्या प्रस्तावात जवळजवळ 15 विभागांचा समावेश केला गेला आहे. आपल्याला माहीतच आहे की विधानसभा नियम 23, 25, 27 आणि 58 मध्ये तरतूद आहे की जर का एखाद्या प्रस्तावात नियमानुसार विषय नसतील तर त्यात कमी जास्त करायचे अधिकार हे अध्यक्षांना आहे. या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की काल संध्याकाळी 7 वाजल्यानंतर हा प्रस्ताव अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये आला, डिपार्टमेंटला आला. त्यानंतर डिपार्टमेंटनी सगळी जी स्क्रुटनी असते ती करून जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजता अध्यक्षांकडे हा प्रस्ताव आला. आता त्यात प्रत्येक ओळीत एक वेगळा विषय होता. त्यामुळे नेमकी कुठचं ठेवायचं आणि कुठचं काढायचं हा मोठा प्रश्न होता. आपण तो प्रस्ताव आज जरी ऑर्डर ऑफ द डेला दाखवला असला तरी जर का आपल्याला समाधानकारक आणि विषयाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर नियमाप्रमाणे जास्तीत जास्त 3-4 विषय आपण दाखवणं योग्य आहे. तर माझी परत एकदा सर्व सदस्यांना, विरोधी पक्षाला आणि सत्तारूढ पक्षातील सदस्यांना हीच विनंती राहील की जर का आपल्याला कुठच्याही विषयाला सभागृहात योग्य न्याय मिळवून द्यायचा असेल तर नियमाप्रमाणेच आपण विषय देण्यात यावेत. आणि यापुढे जर का 3 किंवा जास्तीत जास्त 4 पेक्षा जास्त विषय एखाद्या प्रस्तावात असतील आणि तो प्रस्ताव जर का कमी करण्यासारखा नसेल तर तो अस्वीकृत केला जाईल. मला शेवट म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावाशिवाय या अधिवेशनाचा समारोप करायचा नसल्यामुळे मी विशेष बाब म्हणून आज हा प्रस्ताव दाखवलेला आहे. यापुढे जर का असा प्रस्ताव प्राप्त झाला तर तो मी अस्वीकृत करून, मग तो दिसला जरी नाही विशेष शेवट अंतिम आठवडा प्रस्ताव तरी चालेल, पण असा नियमबाह्य प्रस्ताव मी मांडू देणार नाही. चला पुढे.